नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत उपवासाचे साबुदाण्याचे वाफेवरील पापड। उपवासाच्या साबुदाण्याचे आपण पापड करत आहोत। तर त्याचे साहित्य बघू। साबुदाणा हे मी पाव किलो साबुदाणा घेतला होता, रात्रभर भिजत ठेवलेला साध्याच पाण्यात। छान असा फुललेला आहे, कमी पाणी ठेवायचं म्हणजे असा सेपरेट असा फुलला जातो। थोडंसं तेल आहे आपल्याला प्लेटांना लावायला, चवीनुसार मीठ। मी हे कलर घेतलेले आहेत, खायचे कलर। तर आपण सुरुवातीला आज आपण कुकर मध्ये बघतोय पटकन व्हायसाठी। अंदाजे 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी पोह्याचं। मिक्स करून घेऊया। हे साबुदाणे पापड करताना साबुदाणा आपला सुट्टाच असा भिजला पाहिजे, तरच ते चांगला फुलला जातो। झालेलं आपलं मीठ टाकून झालेलं आहे। आता आपण प्लेटांना तेल लावून घेऊया। गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये अंदाजे 1.5 ते 2 लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपण अशी एक प्लेट ठेवतोय। आता गॅस मोठा करूया आणि आपले जे भरलेले हे साबुदाण्याचे प्लेटा आहे, उकळी आल्या की त्याच्यावर आपण ठेवणार आहोत। उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यावर प्लेटा ठेवूया। आणि मध्ये छोटी प्लेट, त्याच्यावर ही वाफ बाहेर जाऊ नये म्हणून हे एक आपण झाकण ठेवूया। एक 5 मिनिटं स्लो गॅस किंवा मीडियम गॅसवर 5 मिनिटं आपण ठेवूया। आपली 5 मिनिट झालेली आहे। आपलं हे सुद्धा वाफलं म्हणजे वाफून झालेलं आहे। तर काढून घेऊया प्लेट। असं एक खोलगट पळी घ्यायची आणि त्याच्याने काढून घ्यायचं म्हणजे हाताला आपल्या भाजून ते आपण दुसरं प्लेटा भरलेल्या सुद्धा ठेवूया। परत एकदा झाकण। आता हे काढलेलं थोडंसं साईडनी सोडून घ्यायचं आणि थंड झालं की तर आपोआप लगेच निघतं पटकन। लगेच निघालं गरम गरम। पण हे जी वरची ही बाजू आहे ती खाली घालायची म्हणजे हे आतलं ओलसर राहतं थोडंसं असं हे प्लेटला, तर सुकून जातं। आता आपण हे सगळं काढून घेऊया। दुसऱ्या वेळी सुद्धा ठेवलेलं झालेलं आहे। दुसऱ्या वेळेला सुद्धा अगदी नकळत थोडंसं तेल हातावर घ्यायचं।
कलरफुल थोडस करूया. प्रेस करायचं आणि हे सुद्धा आता तिसरी बॅच आपली ती. आता आपण त्याच्यावरती झाकूया. हे सुद्धा झालेलं आहे. काढून घेऊया. सुरुवातीला ते काढताना इझी जायसाठी फक्त हे असं करायचं, कडेचं सोडून घ्यायचं चमच्याच्या साह्याने आणि अलगद फिरवायचं असं. लगेच असं सुटून जातं. आणि ही प्लेटची बाजू आपण वरती घेतोय. इथं आपलं पूर्ण पापड झालेले आहेत. आता आपण उन्हाला ठेवूया. इथं आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल कडक आहे, थोडंसं आपण टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आपण पापड तळून घेऊया. तर तळूया. आपला पापड छान असा फुललेला आहे. छान तुम्ही बघू शकताय. गॅस स्लो करूया. छान आपला पापड तळलेला आहे असा. इथं आपला पापड दुसरा सुद्धा तळून झालेला आहे. असा हे पापड लग्नाच्या वेळेला रुखवतावर द्यायचे सुरुवातीला, अजून सुद्धा देत आहेत. तर इथं झाली आपली उपवासाच्या पापडची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.